नमस्कार. कष्टाशिवाय पर्याय नाही, पण आपण बऱ्याचदा कष्ट करत असतो, घरात पैसा येतो, पण तो टिकत नाही. याला काय कारण असावे बरे? बऱ्याचदा अनावश्यक खर्च ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात आणि वास्तुदोषसुद्धा. वास्तुदोष हे सर्वात मोठं कारण आहे. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर. पैसा येतो पण टिकत नाही. खूप लोकांची तक्रार असते. कमाई चांगली आहे, पण खर्च कळतच नाही कुठे जातो. यामागे केवळ नशीब नाही, तर अनेक वेळा घरातील वास्तुदोष कारणीभूत असतात. बरेच लोक ह्या गोष्टींना मानत नाही, पण तुम्ही जर या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. वास्तू म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर ऊर्जेचा समतोल आहे. घरात योग्य ऊर्जा असेल तर पैसा येतो, टिकतो आणि वाढतो. चला तर मग जाणून घेऊया पैशांसाठी प्रभावी आणि सोपे उपाय. वास्तू टिप्स नंबर 1. उत्तर दिशा. कुबेराची दिशा या दिशेला मानलं जातं. मित्रांनो, उत्तर दिशा ही धनाची दिशा मानली जाते, कारण इथे कुबेरदेवाची ऊर्जा असते. उत्तर दिशेत काय करू नये? कचरा टाकू नये, तुटलेल्या वस्तू ठेवू नये, बंद कपाट पडलेले असतील, जड सामान असेल तर ह्या गोष्टी उत्तर दिशेला नाही ठेवायच्या आहेत. उत्तर दिशेत काय ठेवलं पाहिजे तर फायदा होतो, तर ते या दिशेला हिरवी झाडं लावायची, पाण्याचे घटक जसं की फाउंटन, पाण्याची वाटी किंवा ॲक्वेरियम तुम्ही सुद्धा ठेवू शकतात. स्वच्छ मोकळी जागा लक्षात ठेवा. जिथे कुबेराची दिशा अडलेली असते तिथे पैसा अडकतो, म्हणून ती जागा नेहमी स्वच्छ ठेवायची, ती दिशा नेहमी स्वच्छ ठेवायची. नंबर 2. तिजोरी कपाटाची योग्य दिशा. तिजोरी म्हणजे घरातील लक्ष्मीचे स्थान. योग्य नियम पाळला तर हे स्थान पण तुमचं योग्य राहू शकतं. तिजोरी दक्षिण किंवा पश्चिम भिंतीला ठेवा. तिजोरीचे तोंड उत्तर दिशेला उघडणारे असावे. चुकीच्या गोष्टी करू नका. कशा? तिजोरी बाथरूमजवळ नको, रिकामी तिजोरी ठेवू नका, तुटलेली किंवा खराब कुलूप असलेली तिजोरी नको. तिजोरीत तुम्ही लाल कापड, थोडी रोकड, पैसे, महत्त्वाचे कागद ठेवल्यास धनस्थैर्य वाढते. नंबर 3. तुटलेल्या वस्तू. तुटलेली आर्थिक ऊर्जा. घरात असलेल्या तुटलेल्या वस्तू थेट पैशांवर परिणाम करतात, किंवा असं म्हटलं तरी चालेल की ते आपल्या पैशांचा स्रोत रोखून ठेवतात. उदाहरणार्थ, बंद घड्याळ, तुटलेले आरसा, फुटलेली भांडी, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा गोष्टी घरात ठेवल्या तर पैसा येत नाही, नकारात्मक ऊर्जा वाढते, अडचणी वाढतात, मानसिक ताण देखील वाढतो. आजच एक काम करा, घरातील तुटलेल्या वस्तू काढून टाका. ज्या फेकण्यासारख्या वस्तू आहेत त्या फेकून टाका. आपण असं म्हणतो की या आपल्याला भविष्यात कामात येतील, पण त्या खरंच फेकून टाका. नंबर 4. मुख्य प्रवेशद्वार. लक्ष्मीचे स्वागत. मित्रांनो, लक्ष्मी घरात प्रवेश करते ती मुख्य दरवाजातून, म्हणून दरवाजासमोर कचरा नको, जुनी चप्पल नको, भंगार नको, अंधार नको. मुख्य दरवाजा हा नेहमी फ्रेश असायला. काय करावं यासाठी? दरवाजाजवळ स्वच्छता ठेवावी. संध्याकाळी दिवा, तोरण, शुभचिन्ह हे सगळे लावावेत. दिवा लावला तर खूप उत्तम. लक्षात ठेवा, स्वच्छ दरवाजा लक्ष्मीचा मार्ग मोकळा करतो. नंबर 5. स्वयंपाकघर आणि पैसा याचा संबंध. स्वयंपाकघर म्हणजे घराची आर्थिक ऊर्जा. महत्त्वाचा नियम काय आहे बरं? गॅस शेगडी पूर्व दिशेला असावी. स्वयंपाक करताना तोंड पूर्वेकडे असावे. सिंक म्हणजे पाणी आणि गॅस अग्नी समोरासमोर नसावेत. गॅस शेगडी आणि पाणी हे दोघं समोरासमोर आणि जवळ नसावेत. जर हे दोन्ही समोर असतील तर उत्पन्न असूनही खर्च वाढत जातो, म्हणून या दोघांमध्ये थोडा गॅप असू द्यावा. नंबर 6. पाण्याची गळती, पैशाची गळती. हा वास्तूमधील खूप महत्त्वाचा नियम आहे. घरात नळ टपकत असेल, फ्लश गळत असेल, पाण्याचा आवाज येत असेल तर समजा पैसा घरातून वाहून जातोय. तर यावर काय उपाय आहे? लगेच दुरुस्ती करा. पाणी साचू देऊ नका. नंबर 7. शुक्रवार आणि गुरुवार हे धनाचे दिवस आहेत. हे 2 दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात. धनवृद्धीसाठी खूप प्रभावी मानले जातात. या दिवशी घर स्वच्छ ठेवा, वाद टाळा. सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावा. मनात देवी लक्ष्मीचे स्मरण करा, कारण हे 2 दिवस माता लक्ष्मीचेच आहेत. लहान सवय आहे, पण परिणाम मोठा असतो. आपण केल्याशिवाय हे परिणाम आपल्याला दिसणार नाहीत. नंबर 8. लक्ष्मीचे फोटो, मूर्ती योग्य ठिकाणी ठेवा. देवी लक्ष्मी उत्तर किंवा ईशान्य दिशेत ठेवा. बसलेल्या अवस्थेत असावी. समोर अंधार किंवा बाथरूम नसावे.
दररोज एकदा मनापासून नम्रतेने नमस्कार करा. शेवटचा महत्त्वाचा संदेश मित्रांनो, वास्तू म्हणजे जादू नाही, तर शिस्त, स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जाचा स्रोत आहे. आपण बऱ्याचदा खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो आणि घरात पैसे पण येतात, पण ते टिकत नाही. त्यामुळे आपल्याला वाटते की आपण भरपूर पैसा कमवला पण टिकत नाही, म्हणून पैसा कमवून उपयोग नाही, तो टिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. घरातली ऊर्जा बदलली तर नशीब आपोआप बदलायला सुरुवात होते आणि या सर्व गोष्टी घरापासूनच सुरू होतात. घर प्रसन्न तर घरच्यांची मन प्रसन्न, घरच्यांची मन प्रसन्न तर कामा करताना पण आपली मन हे प्रसन्न असते. शेवटी कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट करत राहायचं, आपलं फळ आपल्याला मिळेल. धन्यवाद.